उपक्रमामध्ये आपल्याला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य कथक नृत्यालंकार वैशालीताई दुधे, संगीताचार्य आसावरीताई पाटणकर आणि कथक नृत्यालंकार कीर्तीताई भवाळकर. आजच्या या पॅनलिस्टची ओळख करून देण्यासाठी मी सूत्र सोपवते मंजिरियन ऋतुजाकडे. धन्यवाद सुनीलाताई. प्रथम सगळ्यांना नमस्कार. आपल्या प्रथम पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार सौ वैशालीताई दुधे. डोंबिवली शहरातील प्रथम कथक प्रशिक्षण संस्था मंजिरी नृत्य कला मंदिराच्या संस्थापिका असलेल्या प्रथितयश कथक नृत्यांगना वैशालीताई दुधे या आदरणीय डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्य आहेत. आपण नृत्य विशारद आणि नृत्यालंकार या प्रथम श्रेणीत प्राप्त केल्या आहेत, तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून नृत्य विषयात रजक पदकासहित MA अशा पदव्या प्राप्त केल्या आहेत. वैशालीताईंनी आपल्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून कथक नृत्य शैलीमधील बोल रचनांमध्ये तिहाईचे महत्व आणि वैविध्य या विषयात प्रबंध लिहून संगीताचार्य ही पदवी प्राप्त केली आहे. वैशालीताईंची अनेक नृत्य विषयक पुस्तके CD प्रसिद्ध असून विविध कार्यशाळांमधून आणि व्याख्यानांमधून देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना त्या सतत मार्गदर्शन करीत असतात. एक नृत्यांगना असल्यामुळे नृत्यातील आहार्य अभिनयाचे महत्व जाणून कंचन ग्रेसवालाची त्यांनी स्थापना केली, तर नवोदित कलाकारांसाठी अथक कथक हे त्रैमासिक नृत्य संध्येचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. गुरु तसेच लेखिका असे बहुआयामी व्यक्तिमत्व साकारणाऱ्या वैशालीताई आज आपल्याला पॅनलिस्ट म्हणून लाभल्या हे आपले भाग्यच. वैशालीताई, तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपल्याला दुसऱ्या पॅनलिस्ट ज्या लाभल्या आहेत त्या आहेत संगीताचार्य आसावरी पाटणकर. आपण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मिरज येथून 2012 साली संगीताचार्य जी PhDच्या समतुल्य आहे ही पदवी प्राप्त केली, तर 2019 साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून डिप्लोमा इन डान्स मूवमेंट थेरपी ही पदवी प्राप्त केली. कथकच्या डोईन पंडिता रोहिणी भाटेजी यांच्याकडून अत्यंत कनिष्ठ वयात कथक शिकण्यास सुरुवात केली. आपण ताल लयीच्या जाणकार आहात. कथक नृत्यातील आपल्या योगदानाची दखल भारतीय शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजांनी घेतली आहे. गुरु रोहिणी भाटे यांच्याशी खूप जवळून संबंध असल्यामुळे आपण अभिनयामध्ये एक अनोखी शैली विकसित केली आहे. सध्या आसावरीताई मानद गुरु म्हणून पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र आणि पुण्यातच असलेल्या भारती विद्यापीठ परफॉर्मिंग आर्ट्स येथे कार्यरत आहे. आपण तालाचा भाग म्हणून विविध आमद, परण, तुकडे, गिनती आणि अभिनय पक्षातील ध्रुपद, ठुमरी, भजन, गतभाव इत्यादी विविध शैलींच्या रचना रचल्या आहेत. भगवान शिव संबंधित कथा आणि रचनांवर आधारित भैरव भवर्थ या बॅलेसाठी कोरिओग्राफी आपण केली. तसेच दर्पण, पहचान, स्त्री अस्तित्व की या नृत्य नाटिकेचे पटकथा लेखन आणि नृत्य सादरीकरण आपण केले. आणि अशा अजून अनेक वैविध्यपूर्ण रचना आपण रचल्या आहेत. गुरु डॉक्टर रोहिणी भाटे म्हणतात की आसावरीला उत्कृष्ट लयीची जाण आहे आणि तिच्या अभिनयात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे. विवेकी प्रेक्षकांसमोर आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी ती पात्र आहे. सध्या आपण नृत्य भारती कथक नृत्य अकादमी या वटवृक्षाखाली उद्गार या नावाने आपली कथक संस्था चालवतात. तिथे शुद्ध शास्त्रीय कथकचे शिक्षण देत आपल्या गुरु रोहिणी भाटे यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. आसावरीताई, तुमचे पण खूप मनापासून स्वागत. आणि आज आपल्या तिसऱ्या पॅनलिस्ट आहेत नृत्यांगना कीर्ती भवाळकर ताई. नृत्यांगना कीर्ती भवाळकर या ज्येष्ठ कथक नृत्यांगना आदरणीय गुरु रेखाताई नाडगौडा यांच्या शिष्य आहेत. 2000 साली त्यांनी नृत्य विशारद तर 2003 साली त्यांनी नृत्यालंकार ही पदवी प्राप्त केली आहे.
1999 साली मानव संसाधन विकास विभागातर्फे दिला जाणाऱ्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या त्या मानकरी ठरल्या. नाशिक मधील नृत्यांगण ही त्यांची स्वतःची कथ्थक संस्था आहे. कीर्ती भवाळकर यांनी विविध संगीत महोत्सवांमध्ये नृत्याचे सादरीकरण केले आहे, जसे की नटराज गोपीकृष्ण जयंती महोत्सव, किशोर संगीत संमेलन, युवा संगीत महोत्सव, तालाभिषेक महोत्सव आणि असे बरेच. एकल नृत्य प्रस्तुती सोबत गोविंदायन, आदिताल, ऋतुवर्षा, कनू अँड एक्सप्रेशन इन कथ्थक इत्यादी विविध नृत्य संरचनांचे नृत्य दिग्दर्शन आपण केले. त्यांनी देशी विदेशी जसे फ्रान्स, मॉरिशस, थायलंड अशा अनेक ठिकाणी आपल्या शिष्यगणांसोबत नृत्य सादरीकरण केले आहे. झी मराठीवरील प्रसिद्ध नृत्य प्रोग्राम म्हणजे एकापेक्षा एक च्या त्या ज्युरी होत्या. तिथे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याचबरोबर कथ्थक नृत्याचे सादरीकरणाद्वारे त्यांनी तिथे त्यांचा एक वेगळाच ठसा उमटवला. कथ्थक नर्तिका, कथ्थक नृत्य दिग्दर्शिका, गुरु म्हणून नृत्याचे विविध पैलू त्या यशस्वीरित्या हाताळत आहेत. त्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षकच नव्हे तर पेपर सेटरही आहेत. त्यांच्या कलाक्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांना स्वतेजा, महिला भूषण, आदर्श गुरु, देवदूत गौरव इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आपण या कथ्थक नृत्यातील उच्च शिक्षणासाठी पंडिता डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहात. आपण आपली कथ्थक नृत्य संस्था नृत्यांगणद्वारे अनेक विद्यार्थिनी तयार करीत आहात. आज या तीनही गुरु आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शक म्हणून लाभल्या आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे आल्या त्याबद्दल खूप खूप आभार. तिघांचेही मनापासून स्वागत. आता पुढील कार्यक्रमासाठी मी मंजिरियन सुनीलाताई पोद्दार यांना विनंती करते की सूत्र आपल्या हातात घ्यावी. धन्यवाद मंजिरियन ऋतुजा. आता तत्परतेने वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, जो आहे अभिनय भेद. भारतीय नृत्य कलेत आणि नाट्य परंपरेत अभिनय हा शब्दप्रयोग अतिशय व्यापक रूपात केला जातो. तर वैशालीताई, आम्हाला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की अभिनयाची नेमकी व्याख्या कशी करावी आणि त्याचे भेद थोडक्यात स्पष्ट करता येतील का? वैशालीताई. अभिनयाची व्याख्या करायची झाली तर अभिनय म्हणजे अभिव्यक्तीचं शास्त्र. अभि म्हणजे च्या कडे आणि नी म्हणजे नेणे किंवा निर्देश करणे. थोडक्यात अभिनयाचं कार्य काय तर नाट्यातला किंवा नृत्यातला अर्थ दर्शकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे. रसिकांना रसाकडे घेऊन जाणारा तो अभिनय. मानवी शरीराचा वापर करून भावनांचं प्रकटीकरण करणं आणि किंवा साहित्याचा गर्भितार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे अभिनय. अभिनय या संकल्पनेचं विवेचन करणारा विश्वातला आद्य ग्रंथ म्हणजे भरतमुनींचं नाट्यशास्त्र. भरताने नाट्यशास्त्रातल्या 6व्या अध्यायात अभिनय ही संकल्पना स्पष्ट केली आहे. इतरही अनेक व्याख्याकारांनी अभिनय या संकल्पनेची उकल केली आहे. जसं विश्वनाथाच्या साहित्य दर्पण मध्ये अवस्थांच्या अनुकरणाला अभिनय असं म्हटलंय. आचार्य नंदिकेश्वर तर अभिनय या संकल्पनेने इतके प्रभावित झाले आहेत की त्यांनी आपला संपूर्ण ग्रंथच अभिनय दर्पण या नावाने प्रस्तुत केला आहे. नंदिकेश्वरांनी ग्रंथाच्या आरंभिक श्लोकातूनच आपल्या आराध्याची म्हणजे शिवशंकरांची स्तुती आणि अभिनयाचे भेद यांची सांगड घालणारा सर्वपरिचित श्लोक दिलाय. आंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्रतारादिम त्वं नुमः सात्विकम शिवम. अशा प्रकारे आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक अशा अभिव्यक्तीच्या 4 घटकांनी मिळून अभिनय ही संकल्पना निर्माण झाली आहे. शास्त्रानुसार या 4 घटकांना अभिनय भेद अर्थात भाव अभिव्यक्तीची विविध शास्त्रीय माध्यम म्हणून ओळखलं जातं. यातलं आंगिक म्हणजे शारीरिक, वाचिक म्हणजे वाचा, संवाद किंवा बोलणं, आहार्य म्हणजे वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य आणि सात्विक म्हणजे सत्वयुक्त मनोवस्था. असे हे अभिनयाचे 4 भेद आहेत. आता थोडंसं प्रत्येक भेदाबद्दल विस्तारपूर्वक
पहिला भेद म्हणजे अंगिक अभिनय. बोली भाषेचा जन्म होण्याआधी माणसं आपली भावना व्यक्त करण्यासाठी हावभाव, हातवारे, शरीराकृती अशा उपायांचा वापर करत. अशा अनेक हालचाली जीवनशैलीचा भाग बनत गेल्या आणि पुढे नृत्य कलेचं अविभाज्य अंग बनल्या. आता अंगिक मधले जे अंग आहे ते अंग म्हणजे अवयव किंवा मानवी शरीराचा भाग. तेव्हा शरीराच्या अंग, उपांग आणि प्रत्यंग यांच्या सहाय्याने एखादी गोष्ट दर्शवणे, तसंच चेहऱ्याच्या सूक्ष्म बारकाव्यांमधून भाव व्यक्त करणे म्हणजे अंगिक अभिनय. नृत्य मौनाची भाषा आहे, त्यामुळे मूक अशा शारीरिक हालचालींना नृत्यात प्राधान्यक्रम प्राप्त झाला. म्हणून दृश्य कला असणाऱ्या नृत्यासाठी शरीरबोली अनिवार्य ठरली आणि म्हणूनच मानवी देहाचा प्रयोग करून साकारलेल्या अभिनयाला अंगिक अभिनय आणि तो अत्यंत महत्वाचा नृत्यात असला आहे असं मला वाटतं. एक छोटस माझं विश्लेषण असं आहे की अंगिक अभिनय हा नृत्य कलेला अमूर्ततेतून मूर्ततेकडे किंवा शून्यातून रचनासृष्टी साकारण्याचं सामर्थ्य प्रदान करतो, असं त्याचं महत्व आहे असं मला वाटतं. आता दुसरा भेद म्हणजे वाचिक अभिनय. वाचा म्हणजे काय? बोलणं. तेव्हा वाचिक अभिनय म्हणजे भाषेचा, बोलण्याचा किंवा साहित्याचा, लिखित साहित्याचा वापर करणं. यात शुद्ध व्याकरण, आवाजाचे चढ उतार, आवाजात घडवून आणलेले फेरफार, बोलण्याची ढब, बोलण्यातल्या लयीचा असा या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तर आवाजाच्या, संवादाच्या माध्यमातून भावना व्यक्त करणं आणि त्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कलाकाराची क्षमता ह्या वाचिक अभिनयातून स्पष्ट होते असं मला वाटतं. नृत्यात मात्र वाचिक अभिनयाचं स्वरूप अत्यंत मर्यादित असं आहे, कारण पुन्हा नृत्य म्हणजे मौनाची भाषा, त्यामुळे इथे वाचिक अभिनय हा थोडासा सहकार्याच्या किंवा सहाय्यकाच्या भूमिकेत असतो. आता अभिनयाचा तिसरा भेद म्हणजे आहार्य अभिनय. आहार्य अभिनय म्हणजे बाह्य माध्यमांचा वापर करून रंगमंचाचे आणि एकंदरच कलाकाराचे सुशोभीकरण करणे. आहार्य म्हणजे मी सांगितलं की रंगभूषा, वेशभूषा ज्याच्या सहाय्याने कलाकार जी भूमिका साकारणारे त्या भूमिकेत तो जणू परकाया प्रवेश करतो. त्यामुळे रंगभूषा, वेशभूषा ज्याला सामान्य भाषेत मेकअप असं म्हटलं जातं, तो त्यामुळे नर्तकाच्या सौंदर्याचं वृद्धीकरण होतं. तर आहार्यामुळे काय होतं? आहार्याच्या निव्वळ दर्शनामुळे किंवा त्या दृश्यात्मकतेमुळे प्रेक्षकांची एक प्रकारची मनोभूमिका त्या प्रयोगासाठी तयार होते. आता सगळ्यात शेवटचा आणि मला तरी तो सगळ्यात कठीण असा भेद वाटतो तो म्हणजे सात्विक अभिनय. सात्विक अभिनय म्हणजे सत्वयुक्त अभिनय. अंतःकरणापासून उत्पन्न झालेली उत्स्फूर्त, जिवंत अशी अभिव्यक्ती म्हणजे सात्विक अभिनय. मला वाटतं सात्विक अभिनय नुसता शिकवून येत नाही, तर तो कलाकाराच्या एकाग्रतेतून आपोआप प्रकट व्हावा लागतो. यात भावनांचा, मानसिक संवेदनांचा उपयोग करून प्रेक्षकांच्या अंतरंगाला आवाहन केलं जातं. जेव्हा नर्तक आपल्या अनुभवांच्या जोरावर अव्यक्त ते व्यक्त करतो आणि वास्तविकतेचा आभास निर्माण करतो, तेव्हा सात्विक अभिनय फलश्रुत होतो. प्रेक्षक नर्तकाच्या भावनांशी एकरूप झाले ना की सात्विक अभिनय पूर्णत्वाला पोहोचला असं आपल्याला समजायला हरकत नाही. त्यामुळे मनाच्या खूप तरल, खूप नाजूक किंवा खूप अशा आतून येणाऱ्या संवेदनांचा प्रत्यय सात्विक अभिनयातून अनुभवता येतो. कलाकाराचं व्यक्तिरेखेशी, पात्राशी एकरूप होणं, तादात्म्य पावणं म्हणजे सात्विक अभिनय. असे हे अभिनयाचे चारही भेद हे आत्मसात करून मगच कलाकारांनी रंगमंचावर येण्याचं, आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं धाडस करावं. कारण यातली एकही बाजू लंगडी असता कामा नये, कारण मग त्यांनी रसनिष्पत्तीमध्ये नक्की अडथळा निर्माण होतो असं मला वाटतं. नक्कीच वैशालीताई, मला वाटतं नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण, साहित्य दर्पण अशा सगळ्या ग्रंथांमधला जो गर्भित अर्थ आहे अभिनयाचा, तो तुम्ही अगदी सोप्या शब्दात इथे उकल केलात. शिवाय शून्यातून मूर्त रूप देणारा किंवा अव्यक्ताकडून व्यक्ताकडे नेणारा अशा भेदांविषयी तुम्ही आम्हाला खूप सोप्या पद्धतीत इथे विश्लेषण दिलं.
आता मला आसावरीताई तुमच्याकडे वळायला आवडेल. शास्त्रीय नृत्य शैलीमध्ये आंगिक अभिनय अधिकाधिक पोषक ठरण्याच्या दृष्टीने कोणत्या घटकांचा जास्त विचार होणे गरजेचे आहे? आसावरीताई. वैशालीताईंनी खूप सुंदर सांगितलं की नर्तकाची आपली भाषा ही त्याची देहबोली असते, पण आपल्याकडे परंपरेनेच ही गोष्ट आली आहे की साहित्य आणि नृत्य ह्या गोष्टी कला माध्यम स्वरूपात एक म्हणजे त्यांची वृद्धी एकाच वेळीच होत गेली. त्यामुळे मला असं वाटतं की अंगिक अभिनय जरी आपण म्हटलं की नृत्याच्या हालचालीतून आपण जे काय सांगायचं आहे त्याची अभिव्यक्ती, पण त्या अभिव्यक्तीच्या मागे केवळ नर्तकाच्या मनात चाललंय ते नाही, तर त्याच्या जोडीला जे काही शब्द आहे किंवा त्याचा साहित्याचा गर्भित अर्थ आहे, ज्याच्या म्हणजे काय म्हणूया की जी कोर आपल्याला जे काय सांगायचं आहे त्याचा गर्भित अर्थ आहे, आणि त्याच्या बरोबरीने नगमा चालू आहे किंवा तबला चालू आहे, त्याचं जे इनपुट्स आहेत, एकंदर वातावरणाचा जो इनपुट आहे, त्या सगळ्याचा अंतर्भाव त्या अंगिक अभिनयात नक्की होतो. म्हणजे जरी स्वायत्त कला नर्तनाला म्हटलं तरी नर्तन त्या तऱ्हेने स्वायत्त नाहीये, कारण ते परंपरेनेच ते या सगळ्या गोष्टी एकत्र, संगीत आणि साहित्य एकत्र घेऊन नृत्य आलंय. त्यामुळे त्याच्यातला असा उभा स्वायत्तपणा काढून दाखवणं म्हणलं तर ते आजच्या काय म्हणूयात कॉन्टेम्पररी किंवा मॉडर्न ह्याच्यासारखं होऊन जाईल, जे आपल्याकडे आपल्या भारतीय शास्त्रीय कलेच्या परंपरेत हा अर्थ अपेक्षित नाहीये. दुसरं मला असं वाटतं की कथकच्या बाबतीत बोलताना अभिनयासाठी आपण अंगप्रत्यंग उपांग वापरतो, जे काय ज्या पद्धतीने नाट्यशास्त्रात किंवा अभिनय दर्पण किंवा सगळ्या जुन्या ग्रंथांच्या मध्ये जसं काही लिहिलंय त्यानुसार आपण आधी शिकतो, म्हणजे हस्तमुद्रा शिकतो किंवा शिरोभेद आहेत, दृष्टीभेद आहेत, हे सगळे शिकतो. पण कथकमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या वापराची जी पद्धत आहे ती रोहिणीताई म्हणायच्या की लोकाभिमुख आहे. म्हणजे त्यांचा वापर जो आहे तो अशा तऱ्हेने होतो आहे किंवा अशा तऱ्हेने आपण करतो कथकमध्ये की ते लोकांना चटकन समजतं, चटकन आपलंसं होतं, आणि म्हणून क्वचित प्रसंगी असं ऐकलं जातं की कथकला शास्त्राचा आधार नाहीये, पण ते तसं नाहीये. ते इतकं तरलतेने त्याला आपण लोकाभिमुख करतो किंवा इतकं सटली आपण ते करतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगायचं तर जेव्हा आपण लहान मुलींना पनिहारी गत शिकवतो तेव्हा आपण त्यांना घडा उचलायला सांगताना हा हात गोल करून घडा उचलायला सांगतो. असं प्रत्यक्षात आपण करायला गेलं तर हा असा घडा कधीच उचलला जाऊ शकत नाही, पण केवळ ते हा हात वळवून हे नंतर ठेवल्यामुळे ते कळतं की तो गोलाकार आहे आणि तो गोलाकार उचलून आपण डोक्यावर ठेवलाय. म्हणजे हे म्हणलं तर हे खूपच दिसताना खूप सोपं दिसतं, दिसताना खूप सहज दिसतं, पण त्याच्या मागे तितकंच काय म्हणूयात आपण पिन पॉइंटेड नाट्यधर्मित्व त्याचं आहे की ते बरोबर त्याला त्या मुद्रांची जोड नाही दिली, त्या हस्तमुद्रांची जोड नाही दिली किंवा त्याच्या टायमिंगचं भान नाही ठेवलं तर ह्या सगळ्याचा म्हणजे काही त्याला काय म्हणूयात अर्थ नाही उरत. दुसरं अभिनय दर्पणाची गोष्ट केली होती आता वैशालीताईंनी, तर अभिनय दर्पणामध्ये पात्र लक्षणम नावाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये एक खूप सुंदर वर्णन आहे की काय म्हणूयात नर्तकीचे प्राणगुण ज्याला म्हणतात की ते काय असावेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक विशेषण लिहिलंय की कुशल ग्रह मोक्षयोः. आता ऍक्च्युली हा जो मुद्दा आहे अभिनयाच्या सगळ्याच भेदांना लागू आहे, कारण म्हणजे आता वैशालीताईंनाही माहितीये, कीर्तीताईंनाही माहितीये, पण मी थोडासा अंगिक अभिनयाच्या बाबतीत हा उलगडून सांगते कारण तो समजायला थोडासा सोपा आहे, त्याला एक कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे. आता ग्रह म्हणजे पकडणं आणि मोक्ष म्हणजे सोडणं, इतका टेक्निकली सोपा अर्थ त्याचा आहे की ग्रह म्हणजे पकडणं आणि मोक्ष म्हणजे सोडणं. पण काय पकडायचं, कुठे पकडायचं, किती पकडायचं, काय सोडायचं, कुठे सोडायचं, आणि पहिलं सोडताना दुसरं कसं पकडायचं, म्हणजे ह्या इतक्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ते ग्रह आणि मोक्ष अवलंबून असतं. म्हणजे इव्हन आपण जेव्हा कथकचा अभिनय आपण जसं म्हणतो की बहुरूप्याप्रमाणे आपण करतो की आपण एकच पात्र आणि आपण वेगवेगळ्या काय म्हणूयात नायक नायिकांचे किंवा कॅरेक्टर्सचा अभिनय आपण एकदाच करतो. मग एकीकडे आपण कृष्ण असतो, दुसऱ्या क्षणी आपण राधा होतो, तिसऱ्या क्षणी आपण कालिया म्हणजे दमनातला कालिया नाग पण होतो. तर हे करताना कधी कृष्णाची धारणा कधी सोडायची, म्हणजे हे ग्रहण केलेलं असतं हे कधी सोडायचं आणि कधी कालिया व्हायचं, ते जे क्षण आहेत ज्याच्यावरती स्वार होऊन तुम्हाला तो ग्रह आणि मोक्ष साधायचा आहे,
हे केवळ आणि केवळ गुरुचं मार्गदर्शन आणि अथक रियाज, याच्या पलीकडे दुसरं याच्यामध्ये काहीच नाहीये. पण हा भयंकर महत्वाचा पॉईंट आहे जो ग्रह आणि मोक्षाचा आहे, कारण तो म्हणजे विजिबल दिसतो तो, की जसं आपण घुंगट घेतला आणि म्हणजे उघडल्यानंतर कधी डोळे उघडायचे, तोही ग्रह मोक्षाचा एक हे झाला की मला म्हणजे आता आपण जेव्हा निकास करतो, वेगवेगळे घुंगटचे प्रकार दाखवतो, तेव्हा आता हे केल्यानंतर हे डोळे कधी उघडतात आणि ह्या घुंगटमध्ये हे डोळे कधी उघडतात आणि कधी खाली जातात, या सगळ्या गोष्टींना जो तो एक पकडणं आणि सोडणं हा जो काय त्याच्यातला मुद्दा आहे ग्रह आणि मोक्ष, हे मला असं वाटतंय खूप महत्वाचं आहे. खरंच आसावरीताई, मला असं वाटतं ग्रह आणि मोक्ष या दोन घटकांना आपल्या अंगिक अभिनयामध्ये जोड दिल्याने एक नृत्य कसं परिपूर्ण ठरू शकतं किंवा अंगिक अभिनय कसा परिपूर्ण ठरू शकतो ह्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही आम्हाला इथे करून दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. कीर्तीताई, मला तुमच्याकडूनही ह्याच प्रश्नावरती मार्गदर्शन आवडेल. नक्कीच, मलाही नक्कीच ह्याच्यात थोडंसं माझा जो काही आतापर्यंतचा थोडाफार अनुभव आहे, खरं सांगायचं तर ह्या दोन्ही तायांनी, मी त्यांना तायाच म्हणते, माझ्यापेक्षा दोघी अनुभवाने पण आणि वयाने पण मोठ्या आहेत. वैशालीताईने पण आणि आसावरीताईने खूप सुंदर उलगडून सांगितलेलं आहे. ह्याच मुद्द्यांना थोडंसं पुढे सरकवत मला थोडंसं विद्यार्थिनींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला हा विषय मांडायचा आहे. कारण जेव्हा आपण परीक्षेच्या दृष्टीने किंवा एक विद्यार्थिनी म्हणून किंवा आपण नृत्यकलेचे अभ्यासक म्हणून अभ्यास करत असताना असा मध्ये एक टप्पा येतो की जिथे आपण अभिनय जास्त आता आपल्याला शिकवण्याची किंवा शिकण्याची गरज असते. म्हणजे आधी आपण तोडे तुकडे, परण, टेक्निकल गोष्टी, फुटवर्क, तत्कार हे सगळं शिकत येतो. पण साधारण मध्यमा प्रथम पूर्ण पासून आपल्याकडे जास्त अभिनयाच्या एक एक गोष्टी ऍड होत जातात अभ्यासक्रमात पण. आणि एक एक ती गोष्ट शिकताना म्हणजे वंदना शिकतो आपण, वेगवेगळ्या देवांच्या वंदना करतो, श्लोकांमधून करतो, कधी अभंग भजन ह्याच्या माध्यमातून भक्तिरस दाखवतो. पुढे जाऊन आपल्याला विशारदला, अलंकारला नायिका भेद, नायक भेद हे आहेत, त्याच्या पुढे दशावतार आहेत. तर हा क्रम चढत जातो, हा आलेख अभिनयाचा पण चढता आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट मला खूप अशी सगळ्यांना सांगावीशी वाटते की बऱ्याच जणींना अभिनय शिकायला सुरुवात करताना अभ्यासक म्हणून, विद्यार्थिनी म्हणून नृत्यांग तर खूप छान त्या मुली आत्मसात करतात किंवा त्याची आवड असते म्हणा, किंवा ते लय ताल आणि नृत्याचे बोल आपण जे काही करतो ते सगळं पटापट ग्रास्प होतं, त्याचा रियाज केला जातो, ते केलं जातं. पण जेव्हा अभिनयाची वेळ येते तेव्हा थोडंसं कुठेतरी एक हेजिटेशन सगळ्यांच्या मनात बारीकसं असतं की म्हणजे विशेषतः नायिका किंवा नायक भेद दाखवताना, म्हणजे ही जाणवलेली गोष्ट आहे. किंवा नवरसांच्या बाबतीत म्हणायचं तर शृंगार रस दाखवायचा आहे किंवा बिभत्स रस दाखवायचा आहे. तर ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जो स्थायीभाव आहे की शृंगार रस दाखवताना जेव्हा आपल्याला तो शृंगार तिथे व्यक्त करायचा आहे मनातला, तर ते दाखवताना हेजिटेशन जर असेल तर तुम्ही ते मोकळेपणाने व्यक्त करू नाही शकत. किंवा बिभत्स रस असेल तर बिभत्स रस दाखवताना की मी असा चेहरा असा केल्याने आता मी किती वाईट दिसणार आहे का, किंवा मी असं कसं करू, हे एक थोडंसं बॅक ऑफ द माइंड असतं. तर मला असं सगळ्या म्हणजे मी विद्यार्थिनींच्या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर असं वाटलं की सगळ्यांना मी हे सांगेन की ते हेजिटेशन थोडंसं बाजूला ठेवा. कारण त्या भूमिकेला किंवा तुम्ही त्या क्षणी जी व्यक्तिरेखा साकारताय त्याची जी गरज आहे ती गरज ओळखून आपल्याला ते आपल्या स्वतःवर धारण करता आलं पाहिजे. म्हणजे मला एक या संदर्भात एक खूप सुंदर वाक्य शोभना नारायण, ज्येष्ठ नृत्यांगना, त्यांचं आठवतं की त्या म्हणाल्या होत्या की कथक दो प्रकार के होते हैं, पाठक आणि धारक. आणि आपण कथक डान्सर्स धारक या कॅटेगरीत मोडतो. आपल्याला ते पात्र, ती व्यक्तिरेखा धारण करता आली पाहिजे. तर ती धारण करणं, ती आपल्या अंगात मुरवणं आणि त्यानुरूप आपला अंगिक अभिनय विकसित करणं. मग पुढे जाऊन त्याचा अभ्यास येतो की मी जी व्यक्तिरेखा करते ती करत असताना मला ज्या ज्या अंगिक माझ्या हालचाली होणार आहेत किंवा माझ्या ठराविक 4 मुवमेंट मिळून मला एवढं दाखवायचंय,
आता आपण अगदी टेक्निकल लँग्वेजमध्ये शास्त्रोक्त भाषेत जर बोललं तर आपण जसं म्हणतो की एक अंगहार ज्याला म्हणतो आपण, की एक 5-6 वेगवेगळ्या मुवमेंट्स एकत्र येऊन तो एक अंगहार बनतो. तर तसं जर म्हटलं तर ते करत असताना ते मी माझ्या शरीर यष्टीनुसार प्रत्येकाने हा आपला आपला अभ्यास करायचा आहे. आपण नेहमी आपल्या क्लासमध्ये सगळ्या जणी बघत असतात, आपण ग्रुप परफॉर्मन्सेस करतो. सगळ्यांना माहिती असेल की ताई जेव्हा कोरिओग्राफी करते तेव्हा उंचीप्रमाणे कोण कुठे उभं राहील, कोण कसं दिसेल, हा एक मुद्दा असतो, हा ग्रुप कोरिओग्राफीमध्ये असतो. पण जेव्हा सोलो परफॉर्म करायची वेळ येते तेव्हा आपल्याला हे उंची, माझे हात किती लांब आहेत, किती छोटे आहेत किंवा काय, किंवा डोळे बारीक आहेत का मोठे आहेत, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन किंवा हे काहीही जाणवू न देता, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की फक्त सुंदर दिसणं नाहीये ना त्याच्यात, तुम्ही तुमचा अभिनय किंवा तुमचा अंगिक हालचाली आणि हे तुम्ही इतकं कन्व्हिन्सिंगली पोहोचवलं पाहिजे की ते त्याच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. की तुम्ही खूप जास्त उंच आहात का खूप बुट्टे आहात, ही गोष्टच मॅटर करत नाही एका लिमिट नंतर. तर ह्या सगळ्याच्या मुळाशी जर कुठली गोष्ट असेल तर कॉन्फिडन्स आणि ते हेजिटेशन बाजूला ठेवणं आणि त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करणं. मग जसं मगाशी आसावरी ताई म्हणाली तसं की कृष्ण दाखवताना तो कधी कृष्ण व्हायचंय त्याचं टायमिंग आणि आधीचा घुंगट कधी सोडायचा ह्याचं टायमिंग हे शोधणं आणि तो दुवा बरोबर साधणं. म्हणजे ह्याच्यात मला अजून एक उदाहरण मी थोडंसं आसावरी ताईच्या मुद्द्याला पुढे नेईन की मला नेहमी असं जाणवतं, पर्टिक्युलरली सीताहरण हा गतभाव जेव्हा आपण करतो तेव्हा विद्यार्थिनींना शिकवताना पण, की राम आणि लक्ष्मण हे 2 जरी भाऊ होते तरी त्यांचे स्वभाव इतके भिन्न होते. आणि हे दोघं म्हटलं तर दोघांच्या हातात धनुष्य आहे, म्हटलं तर रामही असाच दाखवू शकतो, लक्ष्मणही असाच दाखवू शकतो, पण तरीही त्यांच्या देहबोलीमध्ये फरक आहे. की रामाची जी आहे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि जो लक्ष्मण आहे तो रामाच्या तुलनेत तो तापट होता त्याचा स्वभाव. तर तो जरी असेल तरी तो असा असणार की मला नाही, मला हे पटत नाहीये जे चाललंय ते. तर हा जो डिफरन्स आहे, स्लाइट डिफरन्स आहे की धनुष्य दोघांच्याही हातात आहे पण तरी त्यांच्या स्वभावातला बदल तो त्या देहबोलीतून मांडणं आणि त्याच्यासाठी जे जे काही अभ्यास करायला लागेल तो करणं, ह्या गोष्टी मला असं वाटतं अंगिक अभिनयासाठी खूप आवश्यक आहेत. नक्कीच नक्कीच कीर्तीताई, मला असं वाटतं आसावरीताईंनी अंगिक अभिनयाची लोकाभिमुख ही जी संकल्पना होती ती तुम्ही विद्यार्थिनींच्या दृष्टिकोनातून अधिक आपलीशी करून इथे सोपी करून दाखवली. वैशालीताई, आता मी परत तुमच्याकडे वळणार आहे. नाट्यामध्ये जास्त जवळचा मानला जाणारा वाचिक अभिनय, नृत्य जिथे मौनाचं राज्य मानलं जातं, तेथे कसा प्रयोगात आणावा? वैशालीताई. बरोबर आहे तुझं. नाट्यामध्ये वाचिक अभिनयाचा प्रयोग अधिक स्पष्ट किंवा राजरोज दिसून येतो. संगीतात सुद्धा बघ, गायक आपल्या गायकीमधून शब्दपेकीतून गीताच्या भावना अधिक स्पष्ट करू शकतो. पण नाट्य किंवा गायनासारखं नृत्यात मात्र वाचिक अभिनयाला फारसा वाव नसतो. मी आधी म्हटलं की नृत्य मौनाची भाषा, तूही म्हटलीस आता की नृत्य मौनाची भाषा आहे. म्हणजे जिथे वाचेचा प्रयोगच नाही तिथे वाचिक अभिनय साकारावा कसा? पण साहित्याचा, काव्याचा आधार घेऊन नृत्य वाचिक अभिनयाची उणीव भासू देत नाही. आता कथकच्या बाबतीत सांगायचं झालं तर कथा कहे सो कथक, म्हणजे कथक कलाकाराचा मूळ पिंडच जिथे कथन करण्याचा आहे तिथे वाचिक अभिनयासाठी कथक मुबलक संधी उपलब्ध करून देणार याची अगदी खूणगाठ बांधायला हरकत नाही असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की इतर शास्त्रीय नृत्यशैली आणि कथक यांच्यामध्ये वाचिक अभिनयाचा प्रयोग खूप भिन्न स्वरूपाचा आहे आणि शिवाय हा फरक ना चटकन लक्षातही येणार आहे. कथक नर्तक काय करतो, रंगमंचावर नृत्य सादर करताना अनेक वेळा काय होतं, प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधतो आपण सगळेच. म्हणजे आपण सादर करत असलेल्या बंदिशी, बोल रचना आपण आधी तालात म्हणून दाखवतो आणि मग त्यानंतर त्या बंदिशींचं चलन आपण समजावून सांगतो प्रेक्षकांना आणि मग त्या बंदिशी आपण नृत्यातून सादर करतो. याला कथकमध्ये पढन असं म्हणतात. तर पढन सादर करताना वाचिक अभिनयाच्या अनेक अंगांना स्पर्श केला जातो. म्हणजे जसं लयीत छंदबद्ध सादरीकरण करणं, आवाजात
शब्द उच्चारणात चढ उतार करणं, आपली रचना अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी जे जे काही उच्चारणातून करणं शक्य आहे कुठल्याही कलाकाराला, ते सगळं कथक नर्तक रंगमंचावरती पढन सादर करताना किंवा प्रेक्षकांशी संवाद करताना साध्य करतो. त्यामुळे याशिवाय ना बघ, कथक कलाकार वेगवेगळी उदाहरणं देऊन प्रेक्षकांना बंदिशींची रचना समजावून सांगतो. इव्हन प्रेक्षकांशी तो उत्स्फूर्त संवाद जो साधतो ना, त्यातही कथक नर्तकाचं संभाषण कौशल्य दिसून येतं. आणि हा इथे कथकचा वेगळेपणा मला वाटतं दिसून येतो, कारण कथक मधून वाचिक अभिव्यक्ती सुद्धा इथे हाताळली जाते. त्यामुळे कथक नर्तकाला अभिनयाचे चारही भेद हाताळण्याचं कौशल्य प्राप्त होतं आणि नाट्यशास्त्रात भरतानी एक चांगला प्रयोग साकारण्यासाठी सक्षम असा कलाकार म्हणून जे वर्णन केलंय ते इथे कथकच्या बाबतीत मला असं वाटतं खूप जास्त ऍप्ट ठरतं. अर्थात इतर शास्त्रीय नृत्यांसारखं एकंदरच कोणतीही नृत्यकला ज्या प्रकारे वाचिक अभिनयाचा वापर करते, वाचिक अभिनय साकारते, तसंच कथकच्या भावपक्षात सुद्धा काव्याचा, छंदाचा, पदांचा, गायनाचा आधार घेऊन वाचिक अभिनय साकारला जातो. त्यासाठी कथकच्या भावपक्षात उत्तर भारतीय लोकसंगीतातल्या दादरा, होरी, ठुमरी, चैती अशा अनेक प्रकारच्या साहित्य रचनांचा वापर केला जातो. शिवाय संस्कृत काव्यातल्या श्लोकांचा वगैरे प्रयोग करून आपण वंदना, स्तुती सादर करतो. संस्कृत साहित्यातलीच अष्टपदी, ध्रुपद अशा ह्या गायकी प्रधान ज्या रचना आहेत, पारंपरिक गायकी प्रधान रचना, त्यावरही आपण नृत्य प्रस्तुत करतो. शिवाय तराणा ही टिपिकल साहित्यात न बसणारी आहे, पण कारण बघ तराण्याचे बोल आहेत ना ते तसे अर्थवाही नसतात, पण म्हणूनच मला तराण्याच्या बंदिशींना अनवट रचना वाटतात. तर अशा तराणा आणि त्रिवट सारख्या अनवट बंदिशी कथकच्या वाचिक अभिव्यक्तीचाच एक भाग आहे असं मला वाटतं. आणि मला ह्या सगळ्यातून कथकचं एक वाचिक अभिव्यक्ती किंवा वाचिक अभिनयाचं अंग खूप समृद्ध आहे असं मला वाटतं. खरंच म्हणजे वैशालीताई, मला असं वाटतं की नर्तक आणि प्रेक्षक यांच्यामधला जो साहित्यिक किंवा काव्यात्मक दुवा आहे तो आपल्याला वाचिक अभिनय असं म्हणायला हरकत नाही. मी चुकत असेल तर मला नक्की सांगा. मला आता असावरीताई तुमच्याकडे वळायला आवडेल. वैशालीताईंनी आता ह्याच आम्हाला विषयावरती जे मार्गदर्शन केलं त्यावरती आपलेही विचार ऐकायला आवडतील. वैशालीताई म्हणली ते अगदी व्यवस्थितच आहे की शब्दाचा वापर आपण म्हणजे कथक नर्तक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जास्ती करतो इतर भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींपेक्षा. पढंत म्हणा किंवा मधलं सांगणं म्हणा, अगदी म्हणजे फारच उत्तम तऱ्हेने सांगितलं ताईंनी. मला याच्यात 2-3 गोष्टी ऍड कराव्याशा वाटतील. ऍक्च्युली साहित्य जे आपण वापरतो, साहित्य वापरतो तर साहित्याचे काही नियम आपण त्याच्यामध्ये पण वापरतो असं मला वाटतं. रोहिणीताई कायम म्हणायच्या की शब्दशक्ती ज्या आहेत साहित्यिक म्हणजे साहित्याच्या तऱ्हेने शब्दशक्तींचे आपण त्याला 3 प्रकार म्हणूया की अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तर ह्याचा वापर आपण अभिनय करताना करतोच. विशेषतः ठुमरी सारखा प्रकार जिथे विस्तृत तऱ्हेने अभिनयाची अपेक्षा असते तिथे हे 3 म्हणजे आपण जसं जसं ठुमरीची उकल करत पुढे जातो किंवा जसं जसं एका ओळीवरती आपण अर्थांतर करत पुढे जातो तर तिथे या शब्दशक्तींचा वापर आपण करतो. मी उदाहरण तुम्हाला सांगते. प्रसिद्ध कजरी आहे, नहीं आए घनश्याम बैठी सोचे ब्रिजबाम, घेरी आई बदरी. आता हे घेरी आई बदरीचं समजा आपण उदाहरण घेतलं तर सुरुवातीला आपण सुरुवात करताना घेरी आई बदरी म्हणजे आपण हे दाखवणार, ढग दाखवणार, आकाशात पूर्ण काळे झालेले आणि आपल्या म्हणजे हस्तकांच्या मुळे आणि डोळ्यातल्या भावामुळे की ते किती काळे आहेत आणि बापरे आता किती म्हणजे अंधेरून आलंय, हा झाला त्याचा वास्तविक अर्थ शब्दांचा. घेरी आई बदरी ही अभिधा. आता लक्षणा म्हणजे कशी की समजा मी एक लहान पणती ठेवली, तिला पेटवलं आणि त्याच्यानंतर ती विझवली तर ती जी काजळी उठते त्याचे जणू काही ढग झाले
आणि ते ढग सगळीकडे व्यापून आहेत. म्हणजे जसं बाहेर व्यापलं आतमध्ये, तसं माझ्या घरातही हे सगळं काजळीने व्यापलंय जणू काही. ही झाली लक्षणा. आणि ह्याचाच आणखीन एक पुढचा भाग जर दाखवायचा झाला व्यंजनेचा, तर ही जी मी पणती लावली आणि ती जी अदितीने प्रकाशमय केलं सगळं वातावरण, पण मला तर काही हे सहन होत नाहीये, कारण माझा कृष्ण माझ्याकडे नाहीये. तर पणती विझवल्यावर जे काही झालं ना, ते मला असं वाटलं की माझ्या हृदयातलीच ही काजळी आहे आणि ती सगळी अशी इथे पसरली. तर ही झाली व्यंजना. म्हणजे त्याचं एक 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 पदर जेव्हा आपण वर चढवतो, त्याच्यावरती आणखीन एक आवरण चढवतो, आणखीन एक अर्थाचं आवरण चढवतो. तर म्हणजे त्या एकाच वाक्याचा, म्हणजे 3च शब्द होते, घेरी आई बदरी. त्या घेरी आई बदरीचा इतक्या विविध तऱ्हेने आपण अर्थ उलगडून सांगू शकतो, कारण त्याच्या मागे आपण व्याकरणाचा बरोबरीने अभ्यास केलेला असतो. मी मगाशीच म्हणलं तसं की नृत्य ही संकीर्ण कला त्या तऱ्हेने आहे की ती एकत्र चालतानाच, म्हणजे ती बरोबरी घेतानाच साहित्य आणि संगीताचा आधार घेऊन येते. दुसरं एक खूप महत्वाचं गृहीत जे रोहिणीताई कायम आम्हाला सांगायच्या, की अभिनय कुठलाही, म्हणजे जेव्हा काही साहित्य सकट एखादी गोष्ट असेल, जी आपण कुठली पण असू दे, म्हणजे कविता असू दे किंवा वंदना असू दे, ठुमरी असू दे, भजन असू दे, शब्दाचा अर्थ किंवा रादर साहित्यिक शब्द प्रस्तुत करताना हा प्रेक्षकांसाठी असतो. नर्तकाने तो शब्द सोडून द्यायचा असतो आणि आपलं जे माध्यम आहे देहबोलीचं, त्याचा वापर करायचा असतो. म्हणून बऱ्याचदा आपण बघतो की एक ओळ मागे गायली जाते आणि त्याच्यावर आपण एक अख्खा प्रसंग साकारतो. म्हणजे त्या हे कायम आम्हाला ठसवून सांगायच्या की नाही, शब्द आता तुम्हाला त्याचा अर्थ कळलाय, तुम्हाला माहितीये की तुम्हाला काय प्रस्तुत करायचंय, मग आता शब्दाचं तुमच्यासाठी महत्व संपलं. आता प्रेक्षकांना मदत व्हावी की तुम्ही काय दाखवताय, एवढ्या पुरतं फक्त त्या शब्दाचं अस्तित्व तिथे आहे. आणि हे मला असं वाटतं खूप मोठा, म्हणजे प्रिन्सिपली ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही विचार करताना म्हणजे त्यात असंही सांगायच्या की कशा तऱ्हेचं साहित्य असावं. जेव्हा आपण चयन करतो एखाद्या गोष्टीचं की ही ठुमरी आहे किंवा हे भजन आहे, याच्यावरती मला प्रस्तुती करायची, तर ते कसं असावं, तर असं असावं की त्याला इन बिटवीन द लाईन्स खूप मुभा असावी. एक. दुसरं, ते सोपे शब्द असावेत, प्रासादिक असावेत, आणि त्याची चालही सोपी असावी. का, म्हणजे हे थोडंसं वेगळं संगीताकडे गेलं, पण तरी शब्द संगीताच्या बरोबरच येतो जेव्हा आपण भजन किंवा ठुमरी करतो. तर ते मागे राहून, म्हणजे ते सोपं असणं आणि ते सोपे शब्द असणं किंवा त्याची चाल सोपी असणं, याचा उपयोग असा होतो की ते शब्द आणि ती चाल मागे राहते आणि नर्तकाचा अभिनय फोरफ्रंटला येतो, तो सेंटर स्टेज घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की साहित्य आणि हे नर्तन, हे जरी आपण त्याला दोन वेगळ्या गोष्टी करू शकलो नाही आपल्या पद्धतीप्रमाणे, भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीप्रमाणे, तरी त्याला पुढे मागे करताच येऊ शकतं, जर आपली अभिनय क्षमता, वैशालीताई म्हणली तसं की आपली अभिनय क्षमता जर आपण चारही दिशांनी जर आपण डेव्हलप केली, तर हे आपल्याला नक्की साधता येतं. नक्कीच नक्कीच. आसावरीताई, म्हणजे शब्दशक्तींचा वापर किंवा देहबोलींचा वापर, आणि नृत्य ही एक संकीर्ण कला आहे जी साहित्य आणि संगीताला बरोबर घेऊन चालते. या मुद्द्यांचा वाचिक अभिनयावरती नक्कीच अधिक प्रकाश टाकून या सगळ्या नृत्य भगिनींना उपयोगाचं ठरेल अशी मला नक्कीच आशा वाटते. आता मी वैशालीताई पुन्हा तुमच्याकडे वळणार आहे. अभिनयाचे आहार्य तत्व शास्त्रीय नृत्याच्या संदर्भात उलगडताना कोणत्या घटकांचा विचार होणे अपेक्षित आहे, वैशालीताई? बघ, आहार्य म्हणजे साजशृंगार. हे नटणं थटणं हा आयुष्याचाच एक भाग आहे. तेव्हा नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, अलंकार या आहार्य तत्वातून नर्तकाचं नैसर्गिक सौंदर्य जे असतं ना, ते खुलतं. त्यामुळे नृत्यात ना, जसं नृत्यात अंगिक अभिनयाला खूप महत्व आहे आणि या अंगिक अभिनयाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आहार्य अभिनय अतिशय उपयुक्त ठरतो. तर आहार्य अभिनयात एक शब्दही न उच्चारता, कोणतीही हालचाल किंवा भाव न दर्शवता, निव्वळ दर्शनाने भावनांना आवाहन करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच डोळ्यातलं काजळ, गालावरची लाली अशा सौंदर्य प्रसाधनांनी, चुडा, पैंजणांसारख्या दागदागिन्यांनी, घुंगट, कंचुकीसारख्या कपडा लत्त्यांनी, कवितांमधून, गाण्यांमधून, साहित्यात आणि त्या अनुषंगाने माणसाच्या भावविश्वात मानाचं स्थान पटकवलंय.
आहार्याचा काव्यातला साहित्यातला झंकार नृत्यातून ठुमकत मानवी भावनांना रंग, गंध, स्पर्श अशी जिवंत अनुभूती देतो असं मला वाटतं. म्हणूनच नृत्य संपलं ना तरी सुद्धा नर्तकाची आहारी आणि सुशोभित झालेली छबी दर्शकांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहते. तेव्हा नृत्य, मग ते शास्त्रीय असो, आधुनिक असो किंवा लोकनृत्य, आहार्याचा समावेश इथे अनिवार्य आहे, हे नक्कीच. आता नृत्याच्या हालचालीचं सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी आहारी अभिनयाची मदत होते असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला भडक किंवा बटबटीत रंगभूषा मात्र रसभंग करते. म्हणून नर्तकांनी अधिक डोळसपणे सजग राहून आहारी अभिनयाचा अंगीकार करावा, हे उत्तम ठरेल. आहारी अभिनयामुळे ना मला असं वाटतं एक गोष्ट नक्की होते, ती म्हणजे रंगमंचावर येण्याआधी ना प्रवेश करण्याच्याही आधी नर्तकाच्या मनात एक नृत्यरेखा आखली जाते. जेव्हा आपण नटून थटून आहारी आणि सुशोभित होऊन सज्ज होतो तेव्हा आपल्या मनात ती नृत्यरेखा आखली जाते आणि मग तीच नृत्यरेखा पडदा उघडला ना की दर्शकांच्या मनावर कोरली जाते. त्यामुळे आहारी अभिनय इथे नृत्यकलेची पार्श्वभूमी तयार करतो असं मला वाटतं. नर्तक आपल्या नृत्यामधून कथनाचं, भावनांचं जणू तलम वस्त्र विणत असतो आणि मग नृत्यात अशी तरलता, प्रवाहीपणा येण्यासाठी नृत्यकलेला वस्त्रकलेची मदत होते. असा काहीतरी रोमॅन्टिक विचार मला आहारी आणि कथक म्हटलं किंवा आहारी आणि नृत्य म्हटलं की मनात येतो. जणू या दोन कलांमध्ये एक अदृश्य धागा असावा. कारण मला असं दिसतं की भारतात प्रत्येक नृत्यशैली आपापल्या प्रांतातल्या वस्त्रकलेशी बांधली गेली आहे. आता कथकच घे ना, कथकमध्ये ते ज्या उत्तर प्रदेशामध्ये रुजलं बहरलं तिथल्या बनारसी रेशमाची सळसळ आणि चंदेरी रेशमाची ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता कथकच्या नजाकतीला चार चांद लावते असं मला वाटतं. हे रेशमी वस्त्र कथकच्या हालचालींना अधिक मुलायम, अधिक उठावदार करते. आता अजून एक भाग असतो की नृत्य ज्या कालखंडातून प्रवास करत आलं त्या कालखंडाचा त्याच्या आहार्यामध्ये समावेश आपल्याला दिसतो. जसं कथकच्या आहार्यात कथकची जी मंदिर आणि दरबार परंपरा आहे, या दोन परंपरांचे सांस्कृतिक अवशेष नक्की आहार्यात डोकावतात. म्हणून हिंदू आणि मुघल अशा दोन भिन्न स्वरूपाच्या वेशभूषा कथकमध्ये आपण पाहतो. पण कथकचा आहार्याचा परमोच्च बिंदू म्हणजे घुंगरू. कारण कथकमध्ये घुंगरांचा जसा वापर आहे ना तो फार फार महत्वाचा आहे कथकमध्ये. त्यामुळे कथक नर्तकांनी पायात घुंगरू बांधले की आहार्य अभिनयाची साग्र संगीत तयारी पूर्ण झाली असं म्हणता येईल. आणि इथे एक वेगळा मुद्दा म्हणजे सगळ्या शास्त्रीय नृत्यांमध्ये आपण हे पाहतो की सगळ्या शास्त्रीय नृत्यांमध्ये मुद्राभिनयातून सुद्धा आहार्य अभिनय केला जातो. तसा कथकमध्ये पण म्हणजे घुंगट घेतलेली अभिसारिका, वेणीशी खेळणारी रूपगर्विता, मेहंदी रेखाटनात प्रणयरंग दर्शवणारी स्वाधीन पतिका, साज शृंगाराचा त्याग करणारी विरोहोत्कंठिता किंवा पतीच्या अंगावरच्या रतिखुणांनी दुखावलेली संतापलेली खंडिता. तर कथकचं प्रतिकात्मक आहार्य कथकचं भावविश्व समृद्ध करतं असं मला वाटतं. वासक सज्जेच्या शृंगारात, विरहिणीच्या अश्रूंनी वाहणाऱ्या काजळात, भिजलेल्या ओढणीत, काचलेल्या बांगडीत, चुनरी अडकणाऱ्या नथनीत, या सगळ्यामध्ये कथकचं आहार्य सामावलेलं आहे असं मला वाटतं. आणि शृंगारिकच अभिव्यक्ती नाही ग, तर आध्यात्मिक अनुभूती सुद्धा आपण कथकच्या आहार्यातून अनुभवू शकतो. म्हणजे मुरली मनोहर, जसं आता आसावरीताई सांगत होती की कृष्णाचं मुरली घेणं, त्यातून आपण पलटा घेऊन राधा होणं, तर ह्याच्यातल्या कृष्णाचं जेव्हा आपण स्वरूप उभं करतो तेव्हा त्याची बासरी, त्याची कुंडल, त्याची वैजंती माला, त्याचा मोर मुकुट, हे सगळं कथकच्या आहार्यामधून किंवा सगळ्या शास्त्रीय नृत्यांच्या मुद्राभिनयातून, आणि तो मुद्राभिनय आहार्य स्वरूपात प्रगट होतो. कारण आपण प्रत्येक वेळी कॉस्ट्युम तर बदलत नाही. एक जो शास्त्रीय नृत्य शैलीचा आहार्य जे ठरलेलं आहे ते आहार्य परिधान करून नर्तक
सज्ज होतो. त्यामुळे त्याच्या अंगिक अभिनयातून, अंगिक अभिव्यक्तीतून आणि अभिनय क्षमतेतून कथकचं किंवा सगळ्याच शास्त्रीय नृत्य शैलींचं आहार्य डोकावतं आणि प्रगट होतं असं मला वाटतं. आता कथकचं एक वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे गतभाव. जसं आता कीर्ती सांगत होती की नर्तक एकटाच आपल्या सशक्त अभिनयाने अनेक पात्रांचा अभिनय साकारत कथानक सादर करतो आणि मग या वेळेला प्रत्येक पात्राची रंगभूषा, वेशभूषा जी आहार्यामध्ये आवश्यक असते ती करणं आपल्याला कथकमध्ये काही शक्य नसतं. त्यामुळे निव्वळ एक पलटा घेऊन आपण दुसरी भूमिका साकारतो आणि मग संपूर्ण मुद्राभिनयाच्या सहाय्याने सगळं कथानक उभं करतो आणि हे एक प्रकारचं कथकचं आहार्यच आहे मला असं वाटतं. त्यामुळे या सगळ्याचा सारांश म्हणजे काय तर आहार्य अभिनयाशिवाय नृत्य म्हणजे रंग न भरता तुम्ही चित्र दाखवायला लागलात तर ते कसं चित्र ठरेल, तसं काहीतरी आहार्याशिवाय नृत्य. त्यामुळे आहार्यानी नृत्य कलेला संपूर्णत्व येतं आणि एक जे वचन आहे यस्मात प्रयोगः सर्वोमय आहार्य अभिनय स्थितः, त्यामुळे हे वचन तिथे साकार होतं आणि आहार्य अभिनय फार महत्वाचा अंग बजावतो असं मला वाटतं. खरंच वैशालीताई, माझे छोट्या नृत्य भगिनी ज्यांना आहार्य म्हटल्यावरती फक्त नृत्याची वेशभूषा असंच काहीसं सुरुवातीच्या काळात वाटत असतं, त्या सगळ्यांना तुमचं हे अष्टनायिकांशी जोडणं, अष्टनायिकांच्या आहार्य तत्वाशी एक अदृश्य धाग्यात जोडणं, हे मला वाटतं त्यांच्यासाठी खूप अभ्यासात्मक ठरेल. मी खरोखर आभारी आहे तुमची ह्या वेगळ्या एका कलाटणीसाठी. आता मला कीर्तीताई तुमच्याकडे वळायला आवडेल. ह्याच विषयावरती आपलेही वेगळे विचार ऐकायला आवडतील. कीर्तीताई अनम्यूट कराल? कथकच्या संदर्भात, कथक नृत्याच्या संदर्भात आपण जेव्हा आहार्य अभिनय याबद्दल विचार करतो किंवा व्यक्त होतो, फार सुंदर विचार वैशालीताईने आता सांगितला आहे की कथक नृत्यातलं आहार्य काय आहे. मला असं वाटतं की अंगिक अभिनय जेव्हा आपण करतो म्हणजे अभिनय वेदांमधला पहिला, त्या आपण जसं म्हणतो की कथक नृत्य करताना नर्तकाला किंवा नर्तकीला वेशभूषा बदलण्याचं आपल्याला वी डोंट हॅव दॅट प्रिव्हिलेज की आपण वेशभूषा बदलून ते तिथे साकार करू ती भूमिका. पण मग आपल्या हातात काय आहे, तर मला असं वाटतं की आपल्या हातात आपलं शरीर, आपला चेहरा हेच आहे. तर आहार्य अभिनय जेव्हा आपण म्हणतो तर मला असं वाटतं की आहार्य अभिनय म्हणजेच अंगिक अभिनयाच्या सहाय्याने आपल्या शारीरिक हालचालींनाच अलंकृत करणं, त्यातलं सौंदर्य वाढवणं. किंवा जसं मी सुरुवातीला अंगिक अभिनयाच्या बाबतीत म्हणलं की आपण वेशभूषा नाही धारण करू शकत, परंतु ते व्यक्तिरेखा, ते पात्र आपण धारण करू शकतो. आणि हे करत असताना आहार्य अभिनयाचा विचार करताना आपण ज्याला म्हणतो की नुसत्या मुवमेंट्स करणं असं नाही, तर त्या मुवमेंट्स मधलं सौंदर्य म्हणजे ज्याला आपण टेक्निकल टर्म मध्ये म्हणतो की इसेन्स ऑफ ऍस्थेटिक्स. आणि मग ते ऍस्थेटिक्स जे आहे ते माझं असं वाटतं की कथक नृत्यात फक्त अभिनय ह्याच्याच संदर्भात आहार्य चा विचार आहे का तो नृत्याच्या संदर्भात पण आहे काही अंशी असंही वाटतं. म्हणजे आपण जेव्हा नृत्य अंगाचा विचार करतो तर नृत्य अंगात सौंदर्य नसावं का, किंवा ते नृत्य अंग नटवायचं नाहीये का. म्हणजे आहार्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अलंकृत करणं, आहार्य म्हणजे नटणं, नटवणं, स्वतः नटणं किंवा एखादी गोष्ट नटवणं म्हणजे आहार्य. असा जर विचार केला तर मग मला फक्त अभिनयच का नटवायचा आहे, मला नृत्य अंग जिथे मी तोडे तुकडे नाचतेय, परण नाचतेय, त्यातलंही सौंदर्य म्हणजे पण आहार्यच झालं. हा पण विचार मला असं वाटतं की नृत्य सादर करताना होणं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की इसेन्स ऑफ ऍस्थेटिक्स, तर ऍस्थेटिक्स हे तुम्ही रंगमंचावर प्रवेश केल्यापासून, एंट्री घेतल्यापासून ते तुम्ही शेवटचा अभिनय पक्षातली गोष्ट सादर करून एक्झिट होईपर्यंत, पडदा पडेपर्यंत सौंदर्यानुभूती कमी होता कामा नये. आणि त्या दृष्टीने हे आहार्य तत्व मला असं वाटतं की फक्त अभिनयालाच नाही तर नृत्य अंगाला, जिथे शुद्ध नृत्य आपण नाचतोय की तोडे आहेत, परण आहे, तिहाई आहे, जे काय आहे,
हा एक मला महत्वाचा मुद्दा नेहमी वाटत आलाय. त्याच्यातही आहार्य कसं, म्हणजे नृत्य अंगातही, तर मुवमेंट्स मधला, हालचालींमधला समतोल सांभाळणं. म्हणजे आपण बघ शिकवताना अनेकदा असं होतं की पटकन एखाद्या विद्यार्थिनीला आपण म्हणतो की अगं काय चाललंय, खूप छोटे हात करतेस. म्हणजे खूप साधे उदाहरण झालं हे, की खूप छोटं होतंय. तर छोटं म्हणजे की तो नक्की त्याची लाईन कुठपर्यंत आहे, कारण त्या लाईन मधून ते कुठपर्यंत पोहोचणार आहे हे ठरणार आहे. की मी सम दाखवली तर मी इथे दाखवते का मी तिथे दाखवते, माझी नजर कुठपर्यंत जाणार आहे, हा त्यातला विषय आहे. आणि मगाशी जसं आपण बोललो की अभिनय दर्पण, म्हणजे अभिनय दर्पण या नावातच खरं तर सगळं येतं की त्याच्याबद्दल किती लिहिलेलं आहे. त्याच्यात किंकिणी लक्षणांमध्ये घुंगरांचा उल्लेख आहे. तर वैशालीताई जसं म्हटलं तसं की घुंगरू हे महत्वाचं आहार्य आहे कथकचं. मला ह्याच्यात तेच पुढे थोडंसं न्यावंसं वाटतं की घुंगरांचा उपयोग आहार्य, अभिनय, पोषक करण्याच्या दृष्टीने आपण मुळातच करतो आणि तो अजूनही त्याचा विचार केला गेला पाहिजे. छोटंसं उदाहरण की आपण विजा चमकण्याचा जो अभिनय करतोय तर आपण घुंगरांच्या आवाजातून किंवा विजा ढगांचा गडगडाट घुंगरांच्या आवाजातून आपण व्यक्त करतो. तर हे त्याला पोषक ह्या गोष्टी आपण करतो. एक खूप सुंदर मला ह्याच्यात वाटतं की मी एकदा परीक्षा घेत असताना, आता मी नाव सांगत नाही आता इथे, एका विद्यार्थिनीला मी हा विषय दिला होता उपज म्हणून की आपल्याकडे जो 26/11चा जो हल्ला झाला होता भयानक, आणि ती जी काही सगळी परिस्थिती होती, तर तो सगळा प्रसंग तू कसा दाखवशील. आणि तर तिने एक 5 मिनिटं घेतली फक्त आणि ती म्हणाली मी तयार आहे, मी करते. आणि ते तिने केलं आणि तिने सगळ्यात, म्हणजे मला त्या सादरीकरणातलं लक्षात राहिलेली गोष्ट जी होती ती की हातात गन घेतल्याचा जर अभिनय आहे तिचा, तर तो गोळीबाराचा जो आवाज आहे तो तिने फुटवर्क मधून इतका सुंदर व्यक्त केला, इतका सुंदर व्यक्त, मला आता पण काटा येतो अंगावर आठवून. म्हणजे की साधं फुटवर्क होतं, म्हणजे एवढं जरी होतं पण ते तिने इतकं पिन पॉइंट होतं तिचं. आणि मग म्हणजे मी हे उदाहरण याच्यासाठी दिलं की जसं आपण म्हटलं की घुंगरूंचं महत्व, तर घुंगरांच्या सहाय्याने हे व्यक्त करणं, आपल्या अभिनयाला आपल्याला वेशभूषा न बदलताही, म्हणजे तिथे कुठेही आपण त्यांचा वेश घालू नाही शकत, पण तिने ती वातावरण निर्मिती त्या घुंगरांच्या सहाय्याने तिच्या देहबोलीतून, तिच्या अभिनयातून, आंगिक आणि आहार्य आणि वाचिक तर जसं म्हटलं तसं नाहीये, पण मला असं वाटतं घुंगरांचा आवाज हे आहार्य तर आहेच, सौंदर्य तर आहेच, पण घुंगरू थोडेसे मला कधी कधी वाटतात की वाचिक मध्ये पण जातात. कारण घुंगरांची आपली एक भाषा आहे, आपलं एक बोलणं आहे, ते जर नाही बोलले तर आपलं सगळंच म्हणजे थांबून जाईल. त्यामुळे घुंगरू हे वाचिक आणि आहार्य दोन्ही मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. आणि या दृष्टिकोनातून मला आहार्याकडे बघावं असं वाटतं की नॉट ओनली अभिनय पण नृत्य अंग पण अलंकृत करणं, त्याचं अलंकरण करणं आणि अभिनयाचंही अलंकरण करणं म्हणजे आहार्य. नक्कीच कीर्तीताई, म्हणजे थोडक्यात वैशालीताई जसं म्हणाल्या की एक नृत्य नर्तकासाठी प्रदर्शनाच्या आधीची पार्श्वभूमी करणारं ते आहार्य तत्व, तर तुम्ही म्हणता नृत्यांगाला जिवंत करणारं किंवा नृत्यांगाला जे स्पेस म्हणतो आपण, कोरिओग्राफीचं एक मेन तत्व म्हणतो, त्याच्याकडे घेऊन जाणारं आहार्य तत्व. तुमच्या दोघांकडूनही हा एक वेगळे मुद्दे आम्हाला या प्रश्नावरती मिळालेले आहेत. ह्याचाच अभ्यास करत करत आसावरीताई तुमच्याकडे वळतीये आणि आपल्या शेवटच्या अभिनयाकडे वळतीये. जरी तो शेवटचा असला तरी तो राजा आहे हे मात्र नक्की. अत्यंत सत्वयुक्त असा सात्विक अभिनय तितक्याच सार्थपणे साकारण्यासाठी शास्त्रीय नर्तकाकडून नेमके काय प्रयत्न झाले पाहिजे? हा प्रश्नच इतका मुळात काय म्हणू मी की अंतर्मुख करणार आहे की माझं पहिलं उत्तर याच्यासाठी हे असेल, किंवा पहिलं सजेशन म्हणूयात, मी काही सजेस्ट करायला इतके मोठे गुरु लोक म्हणजे बघतातच आहेत, आपल्या आणखी जे कोण नावाजलेले गुरु आहेत त्या सगळ्यांची क्षमा मागून मी सांगते की मला असं वाटतं की
प्रत्येकाने थोडं तरी ध्यान, थोडं तरी मेडिटेशन, थोडं तरी स्वतःच्या आत डोकावणं हे साधल्याशिवाय किंवा याचा प्रयत्न केल्याशिवाय सात्विक अभिनय, मुळात सत्व म्हणजे काय हेच समजण्यासाठी ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. की काय आहे सात्विक म्हणजे, त्याची काय म्हणूयात, जी अभ्यासासाठी किंवा परीक्षांच्यासाठी व्याख्या ही आहेच, त्याच्यात काही दुमतच नाहीये की अष्टसात्विक भाव की असे एलिमेंट्स किंवा असे इमोशन्स की जे सगळ्यांच्या आत असतातच, हे सगळं मला मान्य आहे. त्याच्यातला दुसरा एक मुद्दा असा आहे, हे तर पहिलं झालं की तुम्ही तुमच्या आतमध्ये तुम्ही जर वळून बघितलं तर तुम्हाला हे सगळे इमोशन्स किंवा या सगळ्या भावभावना दिसतील, कळतील, समजतील आणि त्याचं महत्वही कळेल. दुसरं असं आहे की परिस्थिती अनुरूप आपण असं होतं, सगळ्यांचंच असं होतं की आपण एक मुखवटा चढवत राहतो. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं त्या मुखवट्यांची संख्या वाढते, त्यांचं परम्युटेशन कॉम्बिनेशन वाढतं आणि आणखी मोठं झालं की आपल्याला हेही कळायला लागतं की कुठे काय कॉम्बिनेशन चांगलं आहे, कुठे काय कॉम्बिनेशन करू नये. हे सगळं जरी असलं तरी जेव्हा एखादा शास्त्रीय नृत्य कलाकार विशेषतः, कारण आपण मगाशी म्हटलं तसं की नृत्य ही दृश्य कला आहे, पण कुठलाही म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताचा हा पायाच आहे की तुम्ही आतबाहेर जोवर स्फटिक साफ असत नाही तोवर तुमच्या अभिनयाला किंवा तोवर तुमच्या त्या कलाकार ह्या कॉनोटेशनला काहीच अर्थ नाही. कथकच्या बाबतीत किंवा नृत्याच्या बाबतीत जिथे दृश्य हे आहे तिथे तुमचा म्हणजे काय म्हणूयात की ते शुद्ध भाव जे आहेत ते जर तुम्हाला उमटायला हवे असतील तर तुम्ही आत आणि बाहेर एकसारखं पाहिजे. म्हणजे लिटरली ट्रान्सपरंट यू शुड बी लाईक वॉटर. त्या पाण्यावरनं आणखीन एक मी मुद्दा सांगते की कोणताही कलाकार हा पाण्याप्रमाणे असावा. ज्या घाटामध्ये, ज्या आकारामध्ये त्याला घातलं जाईल त्या आकारामध्ये त्यांनी असं ब्लेंड होऊन जावं की जणू काही तो त्याच्यासाठी त्या आकारासाठीच त्या पाण्याचं अस्तित्व आहे. हा मुद्दा अभिनय करताना तर अगदी 2000% आपण लावू शकतो की जेव्हा आपण भूमिका बदलतो तेव्हा त्या पात्राप्रमाणे ते सत्व दाखवणं. ते मगाशी आपण ग्रह आणि मोक्ष म्हणलं, मी तेव्हाही म्हणलं होतं की हे सगळ्याच ग्रह मोक्ष ही कल्पना तर सगळ्याच प्रकाराला लागू आहे. तर इथे पण ती लागू आहे की जेव्हा आपण बहुरूप्याप्रमाणे अभिनय करत असतो, एकदा हिरण्यकश्यपू असतो, एकदा प्रल्हाद असतो, तर हिरण्यकश्यपूचं कॉन्स्टिट्यूशन ॲज अ पर्सन, प्रल्हादचं कॉन्स्टिट्यूशन ॲज अ पर्सन समजण्यासाठी तुमचं जर सत्व, तुमचं जर आतबाहेर तुम्ही साफ असाल तर तुम्हाला ते चटकन ध्यानात येतं आणि तुम्ही ते बदलही चटकन करू शकता. ते होण्यासाठी तुम्ही म्हणजे जितकं स्वतःला कंपोज कराल, जितकं अंतर्मुख होण्याचा त्या तऱ्हेने अभ्यास कराल तेवढा तुमचा सात्विक अभिनय नक्कीच खुलून आणि उठून येतो, हे तर आहेच. दुसरं वेगळी म्हणायच्या की नाट्यामध्ये जसं अष्टसात्विक भाव जे आहेत ते प्रत्यक्ष दाखवायला मुभा असते की बाबा समजा रडायचा अभिनय करायचा असेल तर नाटकामध्ये मी म्हणते की डोळ्यातनं पाणी आलं हे करायची तुम्हाला परवानगी असते, पण नृत्यामध्ये ते नसतं. शास्त्रीय नृत्यामध्ये आपल्याला ते प्रावधान टेक्निकली नाहीये की म्हणजे मला एखाद्या गोष्टी म्हणजे आपण अभिनय करताना मला असं दाखवायचंय की मला मूर्छा आली तर मी स्टेजवरती भोवळ येऊन पडायचं नसतं, मी भोवळ आल्याचा अभिनय करायचा असतो. म्हणजे त्या एक्झॅक्टली त्या संकल्पनेमध्ये काय काय आत आणखीन गोष्टी त्याच्या पोटात दडल्या आहेत त्याचा अभ्यास करून मी ते करायचं असतं. मग त्याच्यासाठी माझा आधी अंतर्मुख होण्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याच्याशिवाय मी हे काहीच सांगू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही असं मला वाटतं. दुसरं आपण साक्षी भावाने बघायचं असतं. जेव्हा आपण सात्विक अभिनय म्हणतो तेव्हा आपण म्हणजे हे पण म्हणजे जे काय आहे ते सगळंच सविताईंचं आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्याचा आम्ही ज्या पद्धतीने वापर केला किंवा मी अजूनही निलिमाताईंच्याकडे जे प्रशिक्षण घेते आहे त्या पण जेव्हा सांगत असतात हे सगळं त्यांचंच आहे. मी फक्त म्हणजे मला संधी मिळाली आहे मी आणि अगदीच मी सोडणार नाही की ते मला पोचवायचंच आहे. तर त्या म्हणायच्या की म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वंदना करताना, आता दुर्गास्तुती करताना, दुर्गेचं उग्ररूप दाखवताना मी माझ्यासमोर काही अशी दुर्गा बिर्गा अशी येत नाही. आम्ही त्यांना विचारायचं वेगळे ते असं तुम्हाला दिसत असेल का समोर की अशी दुर्गा बिर्गा,
मला असं काही दिसत नाही. कारण मी काय केलं म्हणजे तुम्हाला ते दिसेल ह्याच्यामध्ये मी जास्ती असते. म्हणजे मला माझ्या एलिमेंटल लेवलला मला काय मिळालं तर मी ते दुर्गेचं उग्र रूप दाखवू शकेन, किंवा माझ्या एलिमेंटल लेवलमध्ये मी काय शोधलं तर मला तो सात्विक शिव दाखवता येईल, किंवा ती काली रूपातली पार्वती दाखवता येईल. हे मी माझ्या आत बघत असते आणि त्यामुळे मला तो शिव दिसत नसतो. मी तुमच्या समोर, मी प्रेक्षकांच्या समोर उभं राहताना मी कशी शिव दिसीन, मी कशी दुर्गा दिसीन, मी कशी काली दिसीन, ह्याचं माझं काय म्हणूयात कॅलिब्रेशन चालू असतं. त्यामुळे मी स्वतःकडे बाहेरून बघत असते की हा आता हे असं असं केलं म्हणजे ही दिसतीये बरं का. तर ह्याला हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की हे अंतर्मुख झाल्याशिवाय, तुम्ही स्वतःच्या सत्वाला ओळखल्याशिवाय हे होऊच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही युअर जर्नी शुड बी फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. तुम्ही आतमध्ये वळून पाहणं, डोकावून पाहणं, तिथे स्थिरत्व प्राप्त करणं, हे याला पर्याय नाही. खरंच आसावरीताई, सात्विक अभिनयासाठी आधी स्वतःचं सत्व शोधण्यासाठी अंतर्मुख व्हा, किंवा पाण्यासारखे तरल राहा, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, ह्याच उक्तीला जणू काही सात्विक अभिनय घट्ट धरून पुढे एखाद्या नर्तकाला नेतोय, असंच काहीसं तुमच्या मला मार्गदर्शनातून जाणवलं. कीर्तीताई, नक्कीच मला तुमचेही ह्या वरती मार्गदर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीये. जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की सात्विक अभिनय हा सगळ्या अभिनय वेदांचा राजा आहे, ते खरंच आहे. आपण विचार करतो आपल्यालाही लक्षात येतं की खरंच खूप कठीण पण आहे सात्विक अभिनय. म्हणजे मला एका पॉइंट नंतर असं वाटतं की आंगिक, वाचिक, आहार्य सगळं बाजूला, एका बाजूला ठेवावं आणि फक्त सात्विक. कारण जसा सांगितलं की जर्नी इज फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, तर ती जे दाखवायचं आहे, जी व्यक्तिरेखा साकार करायची आहे, ती शोधणं. आपण खूप मोठमोठ्या अभिनेते अभिनेत्रींचं आपण कधी ऐकलेलं असतं की मला एखादी व्यक्तिरेखा मला शोधायलाच वेळ लागला खूप, की नक्की हिचं जर्नी कसा असणार आहे किंवा ही नक्की कुठल्या लाईनवर असणार आहे. तर हे जे आहे की ती व्यक्तिरेखा साकारताना किंवा तो अभिनय त्या क्षणी जे रिक्वायर्ड आहे ते साकारताना त्याचा मला असं वाटतं साकल्याने चौकस विचार एकतर होणं, हा एक त्यातला मुद्दा अभ्यासाचा. आणि जसं की आपण म्हटलं की ठुमरी आहे, किंवा आता आपण संचारी भाव आपण बघतो की एकाच ओळीला आपण विविध प्रकारे साकार करतो, व्यक्त करतो. तर हे करत असताना ओळ एकच आहे, पण आपण ती जर वेगवेगळे 7 प्रकारे दाखवतोय, तर दॅट मीन्स आपण ऍज अ नर्तक आपण त्याचे अजून अनेक वेगवेगळे संदर्भ आणि अर्थ शोधतो हे करत असताना. तर मिनिंग बिटवीन द लाईन हा पण एक त्यातला महत्वाचा भाग आहे, जो आपण सत्व त्यातलं शोधताना विचार करताना की ह्याच्यात अजून काय उलगडण्यासारखं आहे, काय दाखवण्यासारखं आहे, ह्या गोष्टीचाही विचार सात्विक अभिनयाच्या संदर्भात मला असं वाटतं केला गेला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी वळेन विद्यार्थिनींच्या, स्टुडंट्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगताना थोडंसं टेक्निकल बोलते मी, कारण आसावरीताईने खूप सुंदर व्यक्त होणं किंवा इंटरनल जर्नी कसा असावा याबद्दल तिने खूप सुंदर सांगितलंय. मी थोडं वेगळ्या ह्याच्यात सांगते की मला सात्विक अभिनय करायचा आहे, तर तो करत असताना मला माझा चेहरा कसा वापरायचा आहे. कारण मला असं वाटतं सात्विक अभिनयाचं सगळ्यात मोठं महत्वाचं माध्यम म्हणजे चेहरा, आणि तो चेहरा वापरताना, ते एक्सप्रेशन्स देताना ते माझ्या चेहऱ्यावर ते कसे दिसतायत ह्याचा अभ्यास होणं, आणि थोडासा त्या गोष्टीकडे पण रियाजाच्या दृष्टीने बघणं. म्हणजे आपण जे म्हणतो की नृत्य मधल्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, त्याचा आपण दणकून रियाज करतो, म्हणजे तत्कार सगळं अगदी क्रमलय वगैरे सगळं करू, तोडे तुकडे परण हे सगळं करतो. पण अभिनयाची प्रॅक्टिस, किंवा त्याला सुंदर आपल्या मराठीतला शब्द म्हणजे अभिनयाचा पण सराव असायला पाहिजे.
सराव व्हायला पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिसपेक्षा पण मला सराव जास्त अप्रोप्रिएट वाटतं, की तो सरावाने आपण म्हणतो ना, की एखाद्या व्यक्तीने काम केलेलं नाटकात तिने ना खूप सराईतपणे काम केलं. म्हणजे काय, ती सहजता त्यातली मिळवणं, त्या अभिनयातली, ती कधी येऊ शकेल जेव्हा आपण ते फील करू एखादी गोष्ट. म्हणजे अनेक विद्यार्थिनींनी सगळ्यांनी हे वाक्य कायम ऐकलं असेल आपल्या गुरूंकडून, आम्ही पण ऐकलं, की तुम्ही ते फील केलं पाहिजे, तुम्ही ते फील केलं पाहिजे. फील करणं म्हणजे नक्की काय. एक खूप छोटंसं मला उदाहरण द्यायला इथे आवडेल नक्की, की रामाची भूमिका करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रभू रामचंद्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आपण त्यांना म्हणतो. तर ह्यातला जो शब्द आहे, त्यांच्या मागे लागलेलं हे बिरुद आहे ना, मर्यादा पुरुषोत्तम, तर ह्यातली मर्यादा हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. आणि मग तो सात्विक अभिनयाच्या संदर्भात मला मी जेव्हा विचार करते की छोटीशी गोष्ट आहे, सीतेचा त्याग केला प्रभू रामचंद्रांनी, सीता त्याग केला. मला विचार करताना आपल्याला असं वाटतं की कसं काय, म्हणजे सीतेची बाजू आपल्याला माहिती आहे ना, की तिचा काही दोष नव्हता, तिची काही चूक नव्हती. पण मग म्हणून प्रभू रामांना दुःख झालंच नाही का, त्यांनी आनंदाने त्याग केला का? नक्कीच नाही. तर तो त्याग करताना की ते धीरगंभीर तर आहेत, निर्णय तर घेतलेला आहे, वाईट वाटतंय, पण जे वाईट वाटतंय ते दाखवायचं नाहीये, कारण प्रजा महत्वाची, प्रजेसाठी घेतलेला निर्णय. तर ही जी मर्यादा आहे की मनात गलबलून आलेलं, मन भरून आलेलं, डोळ्यात अश्रू येत आहेत, पण तो अश्रू ओघळू नाही द्यायचा आहे मला गालावर, ही त्यातली मर्यादा. तर इतका जेव्हा आपण त्यातला विचार करू डीप आणि मग ते साकार करायचा आणि हे समजण्यासाठी ते फील करणं, आणि तो फील करण्याचा जो काही जर्नी आहे तो पुन्हा जसं आपण मगाशी आसावरीताई म्हणाल तसं की तुम्ही आतमध्ये शिरणं, ते त्याच्यात स्वतःच्याही आत डोकावणं, बघणं. आणि जसं मी म्हटलं की व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो, प्रत्येक डान्सर वेगळा आहे, प्रत्येक नर्तक वेगळे आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, पण तो स्वभाव, मूळ स्वभाव स्वतःचा वेगळा, आणि मी जे दाखवणार आहे त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव, ह्याच्यामधला सुवर्ण मध्य साधणं आणि ते व्यक्त होणं. तर आणि ह्याचाही रियाज करणं, अभ्यास करणं, ते करून बघणं, आरशात करून बघणं. म्हणजे मी हे विद्यार्थिनींसाठी सांगते छोट्या, की ज्यांना सुरुवात करायची, ज्यांना प्रयत्न करायचा आहे, ज्यांना त्याच्यात शिरायचंय, की ते करून बघायला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचाही सराव केला पाहिजे. आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या गोष्टीकडे आपण जर बघितलं तर सात्विक अभिनय अचीव करता येईल असं नाही आपण ठामपणे म्हणू शकत, कारण मोठी गोष्ट आहे, खूप महासागर आहे. पण निदान आपल्याला त्या दिशेने जरी आपली वाटचाल सुरू झाली की मी हे प्रयत्न करू शकते, मी ह्याच्यात थोडीशी शिरू शकते, तरी आपल्याला बरंचसं त्यातलं साध्य करता येईल आणि एक अभिनयाचा एक सुंदर आविष्कार आपल्याला साकार करता येईल. कीर्तिताई, म्हणजे अभिनयाचा धागा रियाजाशी, मर्यादेशी घट्ट बांधत सहजतेचा अनुभव मिळवून आपण सात्विक अभिनयाच्या या महासागरातून छोटासा शिंपला तरी नक्कीच मिळवू शकू, अशी एक आशाच तुम्ही निर्माण करून दिलेत आम्हा नृत्य भगिनींमध्ये. शरीराच्या सर्व अवयवांचा प्रयोग करून व्यक्त होणारा आंगिक अभिनय, वाचा संवाद गीताचा प्रयोग करून व्यक्त होणारा वाचिक अभिनय, भावना आणि संवेदनांचा प्रयोग करून व्यक्त होणारा सात्विक अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्याचा प्रयोग करून व्यक्त होणारा आहारी अभिनय. अभिनय भेदाच्या या 4 घटकांनी मानवाच्या भावनिक आयुष्यातील एक अस्पर्शित बाजूच जणू उलगडली आहे असं म्हणायला हरकत नाही. याच टप्प्यावर आजच्या या अभ्यासपूर्ण विषयाची सांगता करूया. आजच्या या विषयाला इतक्या सोप्या पद्धतीने आमच्या समोर अलगद उलगडणाऱ्या या अनुभवी पॅनलिस्टचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. या उपक्रमासाठी झटत असलेल्या समस्त मंजिरियन्सचेही मी आभार मानते. आम्ही मंजिरियन्स नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या मासिक उपक्रमातून आजच्या सारखेच असे अनेक अभ्यासू विषय घेऊन आपल्या सर्वांना भेटतच राहणार आहोत. पुन्हा एकदा मान्यवरांचे, तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानून आज इथे स्वल्प विराम घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत
जीते रहो, रियाज करते रहो. सगळ्यांना थँक्यू. खूप मजा आली. थँक्यू. धन्यवाद. खूप छान वाटलं आम्हालाही ह्या सामील होऊन आणि आपल्या सगळ्यांबरोबर ही चर्चा करून खूप सुंदर वाटलं. खूप छान अनुभव होता. धन्यवाद.